आणि आयसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी एनआयएनं 6 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलंय। आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे होतात। भारताला इस्लामिक देश बनवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता असं एनआयएच्या आरोपपत्रात म्हटण्यात आलंय। 2016 मध्येच आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीला खलिफा म्हणून घोषित करण्यात आलं। तसंच आरोपींनी त्याची 2016 मध्ये बैत म्हणजे शिष्यत्व स्वीकारलं होतं असे आरोपपत्रात नमूद केलं जातंय। आयसिसच्या महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणी एनआयएनं दाखल केलेलं हे आरोपपत्र आहे। एकूण 6 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालंय आणि बरेचसे धक्कादायक खुलासे या आरोपपत्रातून समोर येतात। भारताला इस्लामिक देश बनवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता असा प्रमुख उल्लेख या आरोपपत्रात आहे। सोबतच 2016 साली आयसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीला खलिफा म्हणून घोषित केलं गेलं। आपल्या देशाला इस्लामिक स्टेट बनवण्याचा प्रयत्न आयसिसचा होता। 2016 साली अबू बकर अल बगदादीला खलिफा म्हणून घोषित करण्यात आलं। 2016 मध्येच आरोपींनी बगदादीची बैत म्हणजे दीक्षा घेतली, शिष्यत्व स्वीकारलं। आयसिस विचारांचा प्रसार हा सोशल मीडियाद्वारे केला गेला। अनेक प्रक्षोभक मेसेजेस व्हायरल केले गेले। 2018 सालामध्ये आरोपी तबीश सिद्दीकीची कुपवाड्यामध्ये त्यानं रेकी केली। कुपवाड्यामधल्या परिस्थितीची माहिती सिद्दीकीनं आयसिसला दिल्याचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।